जय जिनेंद्र. आज आपण मेथीचे पराठे बघणार आहोत. त्यासाठी एक बाउल भरून आपण मेथीची भाजी स्वच्छ धुवून निवडून चिरून घ्यायचे. 2 वाट्या त्यासाठी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. ते सगळं एकत्र करायचं आहे. अर्धा ते पाऊण वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. पाव वाटी बेसन, अर्धा वाटी कोथिंबीर घ्यायची, एक 4 ते 5 हिरव्या मिरच्यांचे पेस्ट घ्यायचे, तीळ, हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊ. तिखट पदार्थ पोटाला सोसावेत म्हणून ओवा घालायची पद्धत आहे आणि त्याच्याने छान टेस्ट पण येते. थोडासा ओवा, हळद, जिरे धनेपूड आणि 1 ते 1.5 पळी कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. त्यामुळे पराठे खुसखुशीत होतात. मोहन सगळीकडं लावून घ्यायचं आहे. आता पाण्याने छान कणिक तिंबून घ्यायचं. थोडंसं घटसरच कणिक तिंबून घ्यायचं. त्याचे गोळे करून घेऊ आणि एक कॉटनचा स्वच्छ कपडा घेऊन ओलसर करून घ्यायचं आहे पाणी मारून. त्याच्यावर गोळा ठेवून आपण पाण्याच्या हाताने पराठा थापायचा आहे. वरून थोडेसे तीळ पण पेरू, दिसायला सुंदर दिसतात. एकीकडे गॅसवर आपण लोखंडी तवा गरम करून घेतला आहे आणि अशा पद्धतीने आपण कापड तव्यावर ठेवून त्याच्यावर पाण्याचा हाबका मारून अलगदपणे पराठा सोडवून घ्यायचं आहे. वरून थोडं तेल लावून घ्यायचं. आपला पराठा तयार आहे.